नमस्ते मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हे जे आपण कॅल्शियमस्ट बोलस पाहतो स्क्रीनवर, याचे पशुमध्ये काय फायदे होतात आणि हे दिल्यानंतर पशुमध्ये काय परिवर्तन होतं आणि हे टॅबलेट कशामुळे पशुला दिलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, जेव्हा पण आपले जे पशु आहेत, चाहे मग गाय असो की मग म्हैस असो, त्याच्या बच्चा मेल्यानंतर जे गाय पाणावत नाही, म्हणजे ते पाना सोडत नाही, दूध देत नाही किंवा दूध उतरवत नाही, त्या कंडिशनमध्ये हे गोळी आपल्याला पशुमध्ये द्यायची आहे। ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो भरपूरसे कंटेन आहेत, जसं आहे कॅल्शियम फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, विटॅमिन D3 आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन एच आहे, जसवंती आहे, शतावरी आहे, कॉपर आहे, झिंक आहे, असे भरपूरसे कंटेन या बोलसमध्ये आहे। मित्रांनो, हे फीड सप्लिमेंट आहे आणि 10+1 म्हणजे एका बॉक्समध्ये हे जवळपास 10 टॅबलेट आहेत, हे आपण देऊ शकतो। मित्रांनो, जेव्हा बच्चा मेल्यानंतर जनावर बेचैन राहतं, त्यामुळे ते पाणावत नाही आणि एक तर जे पशु आहेत ते टॉक्सिन बनवायला समर्थ राहत नाही, त्यामुळे जनावर पूर्ण दूध उतरवत नाही। ठीक आहे। आणि मित्रांनो, पुष्कळसे लोक जे डेअरी फार्मिंग करतात ते टॉक्सिनचे इंजेक्शन लावतात। हे इंजेक्शन लावणं घातक असतं पशुमध्ये। ते इंजेक्शन आपण पशुमध्ये लावायचे नाही। ठीक आहे मित्रांनो, हे आपण जे बोलस पाहता त्याच्यामध्ये कॅल्शियमस्ट बोलस आहे, ते आपण असे प्रॉब्लेम झालं की हे टॅबलेट द्या, त्याच्याने चांगले रिझल्ट मिळतात मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, आणि जे जे बोलस आहे, पशुमध्ये जे बेचैनी राहते, तणाव राहते, त्याला पण दूर करते आणि जे ग्रंथी आहेत त्याला पण उत्तेजित करते, त्यामुळे पशुमध्ये हार्मोन्स बनवायला मदत करते आणि ऑक्सिटॉक्सिन उतरती निर्माणमध्ये बोलस काम करते आणि पशुला दूध उतरवायला मदत करते। याच्यामध्ये या बोलसमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे ते दूध वाढवायला जास्त मदत करते पशुमध्ये। ठीक आहे। आता मित्रांनो, हे जे बोलस आहे ते आपण पशुला कसं द्यायचं ते पाहू। मित्रांनो, हे जे बोलस आहे आपल्याला स्टार्टिंगमध्ये 2-2 बोलस द्यायचे आहे। मित्रांनो, हे जे तुम्हाला दाखवतो, अशी जे बोलस राहते, ठीक आहे, एक बोलस राहते मित्रांनो। तर असे याच्यामध्ये 10 टॅबलेट आहेत मित्रांनो। तर जर पशुला आपल्याला द्यायचे आहे तर हे 2 टॅबलेट स्टार्टिंगला द्यायचे आहे, जवळपास 3 किंवा 4 दिवस नंतर। असे बोलस देतानंतर आपल्याला बोलस हे 1 तासा आधी द्यायचे। जेव्हा आपण दूध काढतो सकाळला किंवा सायंकाळला, तेव्हा आपल्याला 1 तासा आधी हे बोलस द्यायचे आहे। स्टार्टिंगमध्ये हे 2 बोलस द्यायचे आहे, 2 किंवा 4 दिवस। त्याच्यानंतर हे बोलस जे आहे आपल्याला 1च द्यायचे आहे। ठीक आहे मित्रांनो, त्याच्याने बहुत फायदा होतो मित्रांनो। जसं की आपण सकाळला किंवा संध्याकाळला दूध काढतात तेव्हा हे द्यायचे आहे मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो। जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।